शेतकऱ्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे की त्याच्या पोराला कुठं पोरी द्यायला हेच म्हणजे निकष आहे की शेतकऱ्यांची अवस्था दुरावस्था आहे. उमेदवार फक्त आपल्या आपल्या स्वार्थासाठी सध्या ही झाली आहे. 10 वर्षे शेतकऱ्याला भूलथापा देऊन शेतकऱ्याकडून मतदान घेऊन सरकार अस्तित्वात आलं तरीसुद्धा स्वामीनाथन आयोगचा विचार झालेला नाही. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं. सरकार हे सरकार आहे हे सुद्धा धडकन खाली पडन. शेख दिल्लीसारखं हे ध्यानात घेतलं. जालना जिल्हा सध्या दुष्काळाच्या झळा सोसतोय. लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे. उमेदवार प्रचारासाठी सज्ज झालेले आहेत. उमेदवारांची नावं फायनल झालेली आहेत. एवढं सगळं असताना गावागावात येऊन प्रचार चालू असताना ज्या खेड्यापाड्यांमध्ये शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसतो आहे त्या ठिकाणी मात्र नेत्यांचं, राजकारण्यांचं, उमेदवारांचं काहीच लक्ष नाही. आणि ही परिस्थिती आपल्याला पाहता येते जालना जिल्ह्यातल्या रेवगाव या ठिकाणी शेतकऱ्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांना काय वाटतं की मतदानाच्या ह्या कौलामध्ये शेतकऱ्यांची काय भूमिका असेल. दादा, काय सांगणार आपण? दुष्काळ सध्या चालू आहे आणि जे उमेदवार आहेत त्यांचं ह्या विषयाकडे लक्षच नाही आहे. उमेदवार फक्त आपल्या आपल्या स्वार्थासाठी सध्या ही झाली आहे. शेतकऱ्याचं कोणाचंच ध्यानात नाही जास्त, आणि असलं तरी ते वर बोलू शकत नाही, कारण की ते स्वार्थी जास्त झाले आणि शेतकऱ्याचा कनवाळा कोणी घेत नाही जास्त. दादा आपण काय सांगणार? ही शेतकऱ्यांची जी परिस्थिती आहे या शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे उमेदवारांचं लक्षच नाही आहे. इथे आल्यानंतर तुमच्याशी त्यांचा काही संवाद होतो का दुष्काळाच्या विषयावर, पाणी टंचाईच्या विषयावर? नाही, बिलकुल नाही. शेतकऱ्याच्या संदर्भात तर ते काही विचारितच नाही. पाण्याची टंचाई असेल, चारा टंचाई असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, चाऱ्याचा प्रश्न असेल, शेतीमालाचे भाव असतील, म्हणजे याच्यावर बोलायलाच कोणी तयार नाही. इतकी शेतकऱ्याची अवस्था दुरावस्था झालेली आहे की त्याच्या पोराला कुठं पोरी द्यायला हेच म्हणजे निकष आहे की शेतकऱ्यांची अवस्था दुरावस्था आहे. जर शेतकऱ्यांची अवस्था चांगली असते तर त्याच्या पोराला पोरी द्यायला लोकांना लाईन लावले असते ना. म्हणजे एकही आज किती पोरं म्हणजे बायकाची वाट पाहत आहेत पण त्यांना बायका भेटत नाही. त्याला कारण हेच आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली राहिलेली नाही. याला कारण आहे सरकारचं असलेलं धोरण. शेतकरी धोरण हे चुकीचं आहे. आयात निर्यातीचं धोरण असणे चुकीचं आहे आणि प्रत्येक शेतीमालाचे भाव ठरवायचे हे सुद्धा चुकीचं आहे. आता जर रुपयाचं अवमूल्यन किती झालेलं आहे, नोकरदाराचे पगार किती वाढलेले आणि शेतीमालाला भावच नाही, आणि इतक्या कमी भावामध्ये तो त्याचा उदरनिर्वाह किंवा त्याच्या किमान गरजासुद्धा भागू शकत नाही, कारण इतके शेतीमालाचे भाव कमी आहे. आणि ह्या प्रश्नावर कोणीच बोलत नाही. शेतीमालाचे भाव वाढले पाहिजे त्याच्यावर कोणीच बोलत नाही. शेतकऱ्याची प्रचंड पिळवणूक होत असतानासुद्धा ज्यांचं कर्तव्य आहे, त्यांचं उत्तरदायित्व आहे, तीच माणसं हताश आणि विवश होऊन चाललेला सगळा नंगानाथ शेतकऱ्यांचं चांगलेलं सगळं वस्त्रहरण हे पाहत आहेत. हे चांगलं नाही. आणि याचं उत्तर मात्र शेतकरी ह्या मतदानाच्या रूपानं देणारच आहे. एवढं मात्र धोरणकर्त्यांना, धोरण राबवणाऱ्यांना आणि प्रसार माध्यमांनो, तुमच्या त्या उत्तुंग शब्द प्रतिभेला, बुद्धिमत्तेला आणि कर्तृत्वाला माझे कोटी कोटी विनम्र सलाम. तथापि त्या शेतकऱ्यांच्या श्रमावर आणि घामावर सगळा डोळारा उभारलेला आहे. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमची अवस्था त्या शेख चिल्लीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही. कारण शेख चिल्ली आपल्याला माहिती आहे, शेख चिल्ली ज्या फांदीवर बसला होता तीच फांदी काटत होता. काही क्षणात ती फांदी तुटली, शेख चिल्ली धडकन खाली पडला. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालं तर सरकार हे सरकार आहे हे सुद्धा धडकन खाली पडन. शेख चिल्लीसारखं हे ध्यानात घेतलं पाहिजे. दादा, हा संताप आपल्याला इथे पाहायला भेटतोय शेतकऱ्यांचा. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहेत. तुम्ही पण या गावातले आहात. तुम्हाला काय वाटतं, राजकारणी ह्या विषयाकडे दुर्लक्ष करतायत का? राजकारण्याने इतकं दुर्लक्ष केलेलं आहे की आतापर्यंत स्वामीनाथन आयोग लागू व्हायला पाहिजे होता. गेली 10 वर्षे शेतकऱ्याला भूलथापा देऊन शेतकऱ्याकडून सरकार मतदान घेऊन सरकार अस्तित्वात आलं तरीसुद्धा स्वामीनाथन आयोगचा विचार झालेला नाही. आणि देशामध्ये दुसरी हरित क्रांती झाली होती तर ती आता 3री 4थ्या स्टेपला जायला पाहिजे होतं. STBT GM बियाणं आम्हाला उपलब्ध व्हायलाच पाहिजे होतं आतापर्यंत, तर ते आज भारतामध्ये उपलब्ध नाही. त्याच्यामुळं आता अजून कीटनाशकाचे फवारण्याची एक्स्ट्रा घ्यावं लागतं शेतकऱ्याला. त्याच्यामुळे बी शेतकरी जास्तीत जास्त आर्थिक परिस्थितीला, खराब होण्याच्या परिस्थितीला यावं लागलं. त्याच्यामुळे दादा, तुम्हाला काय वाटतं ह्या परिस्थितीवर राजकारण्यांनी काय करायला पाहिजे? मतदानाची वेळ आहे, तुमच्यापर्यंत कसे पोहोचले पाहिजे, ते कोणते विचार घेऊन पोहोचले? राजकारणी तर सध्या कसं आहे, प्रचार बी चालू आहे ना, तर येते 1-2 माणसाला ठळक गावातल्या भेटतात, पण तिकडेच प्रचार करतात की ते काही असं साधारण शेतकऱ्याकडे याच्याकडे कोणाकडे येत नाही, काहीच नाही. आणि त्यानं काय केलं, 1 रुपया पीक विम्याची योजना चालू केलेली
त्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेत एकाला बी रुपया बी नाही भेटला. 1 रुपया भरून घेतला पण त्याचा रुपया बी अनुदान नाही, काहीच नाही. दुष्काळी बी अनुदान नाही. फक्त येतात त्याचे लोक कंपनीचे आणि फॉर्म भरून घेतात. त्या झेरॉक्समध्येच इतके पैसे चालले की ते ऑनलाईन करा KYC करा याच्यातच पैसे चालले आमचे. थोडक्यात तुम्ही सुजाण आहात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतात. मग ह्या मतदानामध्ये तुमचा काय निर्णय असेल, काय भूमिका असेल तुमची? आमचा हेच निर्णय की जो शेतकऱ्याची काय वार घेईन त्याच्यासाठी आम्ही कधी ठाम उभे राहू, मतदान त्याच माणसाला करू. दादा, तुमची काय भूमिका असेल? तुम्ही म्हणजे गावातल्या ह्या सगळ्या लोकांचं बोलणं पाहता, या सगळ्या विषयांची जाण लोकांना आहे, काय सांगू शकणार तुम्ही? आमचं गाव हे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतं आहे आणि आजपर्यंत कुठलाही उमेदवार प्रचारासाठी गावात अद्याप तरी पोहोचलेला नाही आणि लोकांच्या रोषाला या लोकांना आल्यानंतर सामोरे जावं लागणार आहेत. त्यावेळेस बघूया ते प्रत्यक्ष उमेदवार किंवा त्यांचे काही कार्यकर्ते येऊन जर इथं प्रचार करत असतील तर लोक त्यांना हे प्रश्न हमखास विचारणार आहेत की तुम्ही ध्येय धोरणं ठरवत असताना काय केलं बुवा. तर आता अजून तरी कोणी उमेदवार किंवा त्याचे प्रचारक गावात असे प्रचारासाठी आलेत असं काही जाणवत नाही. जालना जिल्ह्यातल्या रेवगावमधील ही शेतकऱ्यांची स्थिती आहे आणि ही मानसिकता बनलेली आहे. रेवगाव हा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये येतो, जो की जालना जिल्ह्याचा एक भाग आहे. पण इथल्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या तर ह्या शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया येणाऱ्या लोकसभेच्या मतदानात काय पवित्रा घेतील आणि राजकारण्यांच्या मतदानावर त्यांच्या मतदारसंख्येवर काय परिणाम होतील याचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. अनंत साळी, लोकमत.com, जालना.